अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारनं जोराची धडक दिल्यानं डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जागीच ठार झालेत। सांगोला पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजीक शनिवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली आहे। कपिल विठ्ठल सोनकांबळे वय वर्ष 42, सध्या राहणार पंढरपूर, मूळचे नांदेड असं मृत सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे। या अपघाताची माहिती कळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळ यांनी खासगी रुग्णालयास भेट देऊन अपघाताची चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यांना उपचाराकरता सरकारी वाहनानं तात्काळ सांगोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचं सांगितलं। त्यांच्या पश्चात 2 मुले, पत्नी असा परिवार आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।